आम्ही तिथं जेवण केलं आणि आता आम्ही चाललेलो आहोत लकाबाईला. लकाबाईचं मंदिर जवळच आहे, खलाटी लकाबाई. भरपूर वेळा दाखवलेलं आहे. बाबांच्या घरी पालखी वगैरे पण येते. पण किती किलोमीटर आहे इज्जतमधून? 7-8 किलोमीटर जास्त आहे का? एक 10-12 किलोमीटर असू शकतो. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या वेळीला दिलेलं प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून आभारी. काल संदीपच्या घराचा व्हिडिओ गेला, भरपूर साऱ्या कमेंट आल्या. त्यातल्या काही कमेंट अशा होत्या की अगं धुणं भांड्याला करा, नाही तर तुझ्या तू वर खाली करते ना बघून मलाच दमछाक होते की बाबा एवढं सगळं तू त्रास करून घेते. तर हो, सगळं खालीच केलेलं आहे. जेव्हा जागा जास्त मोठी असते ना त्यावेळेला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या खाली करता येतात. त्यामुळे पूर्णपणे जे असणार आहे, बेडरूम असू दे, स्टोर रूम असू दे किंवा काही असू दे, सगळं खाली असणार आहे. वरती जे आहे ते भविष्यात पुढं रेंटवरती द्यायचं त्यांचं प्लॅनिंग आहे. बाकी भरपूर साऱ्या ताईंनी सांगितलं की बाबा असं करा, तसं करा, हे नियोजन करा, ते नियोजन करा. असं आम्ही इथं आलो आणि बरोबर एंट्री केली तोपर्यंतच देवी जी आहे ती पालखी निघालेली होती. जसं आपल्या घरी आपली घरं झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये पालखी मी आणि सागरनं आणलेली होती. कधी हे घर झाल्या 1 ते 2 महिन्यात आहेत बघा व्हिडिओ. तर तसंच प्रत्येक भाविक जो असतो ना तो ही पालखी घेऊन जातो. केवढं मंदिराचं दार आहे तुम्ही बघा, वाकूनच जायचं, पूर्णपणे वाकून जायचं. आता माझ्या आधीच कोणीतरी होते आणि त्यांनी ती साडी वगैरे नेसवलेली होती. तर लगेच जे कोणी इथं साडी वगैरे घेऊन येतात ना, ओटी वगैरे भरतात, त्यांची साडी लगेच नेसवण्यात येते. फक्त एवढंच झालं की त्यांच्या आधी नेसवलेली होती, नंतर मग आम्ही गेलेलो होतो. म्हटलं आता राहू दे, उद्याच्या सकाळच्या ह्याला तुम्ही नेसवा. असं बरं वाटतं, छान वाटतं ताईनो की आपण काहीतरी नेलं आहे आणि त्यांनी नेसवलेलं असतं. तर ते उद्या नेसवतो बोलले. त्याच्यानंतर या देवीची जी पुजारी आहे त्यांनी गाडीची पूजा केली. कोणत्याही देवाला नवीन गाडी घेऊन गेल्यानंतर तिथले जे पुजारी असतात ही पूजा करतातच करतात. तुम्ही फक्त त्यांना बोलायचं. इथं ना एवढ्या गाड्या येतात पूजा म्हणजे करून घेण्यासाठी. ठराविक देवस्थान तर अशी आहेत की तिथं ठरलेलं आहे, नवीन गाडी घेऊन जातात आणि पूजा करून घेतात. म्हणजे आता बाळूमामा असू दे, महालक्ष्मी मंदिर असू दे किंवा असं छोटं मोठं. नाही ते पाणी पडलेलं आहे. ते वरबडले काय म्हणतात. हा तुमच्याकडे आणताना तर ना खूप बिघडलंय सगळं. असं म्हणजे तोंड गोळावून येणं म्हणतात ना, असा प्रकार झालाय. कारण सकाळी आम्ही कधी बाहेर पडलोय, तर आता आम्ही आलोय पुन्हा प्लॉटिंगकडे. रसिका पाणी वगैरे घालायला लागल्या, बोर चालू करून पाणी भरून घ्यायचं वगैरे. सकाळ संध्याकाळ 2 टाइम पाणी घालावं लागतं. प्रवासामध्ये ना भले तुम्हाला काय काम नसतं, पण प्रवासामध्ये ना होत नाही. काय केलं भैयानं? मारला वय? गपरे भैया. ए रसा चल, दादा मारते तर. अहो घ्या बळवून. कशात भरायचं होईल? आमच्या त्यांचे मिस्टर. होय होय, बघितलं मी घर. फोन तर मला वैतागच आणतात. त्याला तेवढा त्या हे भज टाकून होतो. काय सांगते मारते झाल्या. तुम्ही रोज येऊन पाणी मारता? मग तुम्हाला गाडी येते का? गाडी येईल तर आहे का दुसरी तयार करतो मी पोरं. हा त्याला मिसळ काय तर चालवत. चल 10 वाजता इथे येऊन पाणी मारलं. मारते होय की. दादा काय सांगते पाणी वगैरे बघत.
आता जे होते ते माझ्या सख्ख्या आत्यांचे मिस्टर होते. ते फ्री माइंडेड आहे, त्यांचं काय नसतं बाबा असं म्हणजे हे नको ते नको वगैरे. त्यांना घेतलेलं होतं, तुम्हाला थोडक्यात मी दाखवलं. त्यांना वस्तीला सोडलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलेलो होतो. इथं बाळूमामाचं मंदिर झालेलं, हे नवसानं केलेलं आहे बरं का. की एकाचं नवस होतं, त्यांचं ते नवस पूर्ण झाल्यानंतर त्याने केलेलं आहे. आणि प्रत्येक अमावस्येला इथं प्रसाद असतो. प्रसाद देणगी स्वरूपात कोण देतं, कसं जसं पाहिजे तसं. बाबा जा ना तिकडं, आम्हाला झोपू दे ना. खाली बस, बस खाली. अरे हातून ना कुठं, चल तिकडं, चल मारू का. हे बघा जवळच बसायचं आहे, याला पण जवळ बसायचं आहे. सोडा अंतरुणावर नको बाबा, ओठ ओठ. त्या पोराला ओरडली, पोरग म्हणतंय बाबा पण ओरडते आता आणि मम्मी पण ओरडते. आता धीर आहे त्याला. तुला कोण मारलं? तिनं आणि दादा पण लय आगाऊपणा करते ते नाही. जेवण तर आमचं सकाळचंच होतं, कारण आम्ही बाहेरच खाल्लं होतं, त्यामुळे जेवण शिल्लक राहिलेलं. रसिकाला म्हणलं तेच वाढ, आणि मग तिनं आंब्याचा रस जो आहे तो केलेला होता. सकाळची गवारीची भाजी होती, थोडेसे पापड आणि आळूच्या वड्या. हे बघा सकाळ झाली म्हणले ना, हा येऊन बसतो आणि बसतो पाक असा अंगाला चिटकून बसलेला. ओरडले मी आता त्याला, जाकी बाबा तिकडे. अंगाला पाठीला पूर्ण घासून बसलाय, हालू सुद्धा देईना. ते नाही तीळ आहे वाटतं त्याला. ये थँक्यू देतोय की. हे टायमिंग जे आहे ते 6:30 ते 6:45चं टायमिंग. जायचं म्हणून मी पण लवकर उठलेले होते. मी उठून बघते तर रसिका ना आम्हाला बांधायला चपात्या करत आहे. म्हणजे कितीला उठली होती बघा ती. तिचं बऱ्यापैकी स्वयंपाक जो आहे तो झालेला होता. आणि हे थोडंसं टाकून जे बनवत आहे ना, हे हार्दिकचा डबा बनवत आहे. पण हार्दिकनं पुढं काय केलं आहे बघा तुम्ही, की मला लय हसू येत होतं त्याचं. की मुलांचं कसं असतं ना, की छोटा असू दे मोठा असू दे, हट्ट काय जो असतो तो काय कमी नसतो बघा. काय कोणाच टीव्हीचं नीट चालले ना, लाईटीचा इथं प्रॉब्लेम लय आहे. वर खाली करताय. आता आम्ही करतो नाश्ता. 8 वाजलेत. 8ला रसिकाचा स्वयंपाक वगैरे सगळी कामं जी आहेत ती झालेली आहेत. चलो भोगा कशाला लागते ते आता, ते काढायचं तसं. पेढा धर. नको खाल्लं नंतर खा, शाळेत आल्यावर खा बरं का. ते पेढं रसिका खाऊन लवकर संपवा. 5-6 दिवसाच्या पुढचं पेढं खायचं नाही तर खराब होत्यात. पण खात जा ग, लय बांधू नको बरं का. ऐक माझं, मग तुला काढून ठेवू की चपाती, आम्हाला दे की बिक्की. ते नको नको ना म्हणलं ना, नाही आवडत आम्हाला तुझा केक. खा तूच. तर जातो की घर घेऊन जातो कोल्हापूरला. तिथंच बांधलं तर आम्ही उचलून येतो खालनं बुलडोजर लावून. बघ तू आता नेणार आहे, आम्ही उचलून नेणार आहे कोल्हापूरला. गाडीत घालून नेणार घर तुमचं. गाडीच्या वर टपावर ठेवणार. आ काय म्हणते का, होय ते नेणार की घरवरनं. कोणाचं आहे ते घर? तुमचं आहे? आमचं आहे ते. शन्या कोणाचा आहे? शन्या आमचा आहे ना. मग कुणाचा आहे? आमचा का नाही? नाही, हे तुमचं घर आहे. हे तुमचं घर आहे. तुमची रूम कुठे आहे? आपली खोली कुठे आहे? तुमची खोली कुठे आहे? जातात कुठं? आणि ही राहताय ते आमचं जुनं आम्हाला वे, जुनं घर आम्हाला वे. हा, आणि ते बेडरूम मध्ये कोण झोपतंय? त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही कधी बाहेर पडत नाही. गावाला शिवाला जाणं असू दे, काही असू दे. जगया किती भारी माणसाचं लाईफ आहे. माणूस इकडं जाते तिकडे जाते. जनावरांचं जन्मल्यापासून लाईफ एकाच जागी दावणीला कुटीलाच. त्यांना लाईफ आहे, कुठं जायला आहे, फिरायला आहे. त्याला वाईट वाटतं कधी कधी मला. या घराचा शो या पत्राने घालवला. हे बघा
जग रे, त्याला काय एवढं कळत नाही काय. कोण आहे हे कोण आहे, कोण आहे इथं, कोण आहे ते. मस्त करते तसं ते. बघू मेकअप बघू. घरात ट्रिमर घरातच टाकी आहे. ए बाळा, शाळेत चालले आता. अरे मेकअप दाखव ना शाळेला जाताना. ती सुंदर एवढा मोठा काजळाचा टिळा. हा हा, तुझी जीप काळे का बघू. नाही, तुझी जीप काळे त्याच्या बघू. माझी पण जीप काळे कर बघू. ओपन कर नीट. तर मला सांग तुझ्या शाळेचं नाव ती सांग. हा, ये लवकर. चालेल. लुणावर जाणार नाही, गाडीत जाणार आहे. बरं असू दे, चला ठेवू. काय करायचं. हे जाऊ दे लोणावर, कशाला गाडी. असू दे काय. हो ताई, त्यात सगळं क्रॅश पडायला आले ते. त्या दादाला तोडायला हवे जरा. दादा कुठे आहे, बोलो जरा. दादा तोडायला लागेल आता. दादा हे नाही, दादा तोडायचं होत नाही दादाला. लोणावर जाऊ दे. असं पोराने इच्छा केली. लुणावर जात नाही. गाडीवर जायचं आहे. मामा झाड तोडून येते. थांब. हा, वेळ होईल. हो दादा, अरे हो ते तुम्हाला तुटणार नाही. दिलंय तिथं. हो दादा, लुणावर नाही, गाडीतच जायचंय म्हणतोय बघा. नाही दमवत. जा, उतरलं बरं नाही उतरलं. उतरतय का एवढं, त्यांना ऐकत नाही. हे काढून दे रे चप्पल त्याला. भैया द्यायचं. अरे लुणावर जा शाळेला. मामा कोणाला कुठे जाऊ द्या. ते आडवा आले तिथे जरा तोडतो. लय खर्च पडत पुन्हा चालत. खाली कोराड पडवा. खाली बडवा, खाली लागेल बरं का डोळ्याला. ती व्यवस्थित ही करा. सँडल टाकले त्याचं त्याला. नारळ बघू ती जरा. अरे ते मेल्यानंतर ही करतात ना, ते थडग असते. नारळ किती येतं बघा की आता हे. हा, आम्ही काल आता देवधर्माला जेवढं गेलो एवढं बघा, एवढ्या पुड्या आलेल्या आहेत. नारळ सगळे काढून मी इथं कट्ट्यावर ठेवून दिलेले आहेत वाळायला. आणि हळदू बघा जाऊन बसलाय. ते काय म्हणतो माहिती आहे का, ही गाडी घेणार असाल तर मी शाळेला येणार आहे, नाही तर शाळेला येणार नाही. दादा सोडून येतात आणि मग त्याच्यानंतर 10:30च्या पुढे आम्ही निघणार होतो. कारण बाबांचं अजून आवरलेलं नाही आहे. धानमाला जाताना बाबाला म्हटलं तुम्हाला घेऊन जाते चला. कारण पुन्हा मग कसं होतं की आता यायचं जायचं राहायचं पुढच्या नियोजनावर कामाच्या ह्याच्यावर असते. त्यामुळं आलोय आता. तर ते एक राहिलेलं आहे, करून घ्यावं म्हणलं. बाकी बऱ्याच जणांच्या कमेंट आले की अक्कलकोटला पुन्हा सिद्धनाथाला वगैरे. तर थोडासा गॅप देऊन जाणार आहे आता, लगेच तर नाही जाणार. म्हणून तर वाळेखंडीत येऊन देवदर्शन केले तेवढ्यासाठी, कारण तिकडे जायला होत नाही. नाही माहित नसते. हा, शाळेचं माहित नाही आम्हाला. काही येत नाही का. हा मग हे बघा काय. हा घेते की. हा आहे, अजून वेळ आहे मला. हा, अशी अशी ठेवा, अशी पाडायची नाही. हा, लागलं का. ही झाड आहे ना, ही झाड तोडलं. गाडीला आडवं येत होतं. बरोबर आहे ना, हे करायचं काचांना. रस्ता हा एवढा आहे, पण ही झाडं झुडप्यानेच वैताग आणलाय. खाली आता रस्ता व्यवस्थित झालाय आणि काट्याने वैताग आणलाय. पाणी अजिबात नाही. आणि हे बघा, ही वायर बघू शकता. ही गावाकडे अशी
म्हणजे दुर्लक्ष करतात. ही वायर आहे ना कुणाची तरी गेलेली अशी. आणि इथं का नाही झूम करून आणि इथं बघा, हे बघा कट झाले वायर. याच्यावर जर चुकून जरी कुणाचा पाय पडला तरी जागेवर हे आहे. आणि हे करत नाही ती, करून घेत नाही ती, असं दुर्लक्ष करतात बघा. हे आपलं नाही आहे, दुसऱ्याचं आहे. सांगितले त्यांना, त्याने अजून करून घेतलेलं नाही. ह्या पिटीला इथून अशी वायर आली. हे किती रिस्की आहे बघा. ही जाण्या येण्याचा रस्ता आहे हे असाच. म्हणजे किती दुर्लक्षपणा, जीवाशी दुर्लक्षपणाचा काही उपयोग आहे का सांगा मला. त्याला चिकट टेप लावलं 2 मिनिटाचं काम आहे, पण ते एखाद्याच्या जीवाला जर काय झालं केवढ्यात पडायचं ते, ज्याला कोणाला माहीत नाही. आता इथं आमच्या घरातल्यांना सगळ्यांना माहिती आहे, जपून जातात. पण ज्याला माहीत नाही त्यानं जर पायच दिला तर तो नाहक बळी आहे का नाही. म्हणजे असे गावाकडं असं कुठे असो लोक लई दुर्लक्ष करतात. आपल्या चुका असतात. एखाद्या गोष्टीचा धोका असेल तर मला असं वाटतं की तिथं लगेच माणसाने ॲक्शन घ्यायला पाहिजे. चला, हार्दिकनं शेवटी त्याचा हट्ट जो आहे तो पूर्ण करून घेतला. मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता जरूर लाईक करा. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभारी केलेल्या कमेंटसाठी, दिलेल्या प्रेमासाठी.